16. रखंतु सब सबका मंगल होय अवतु सब मंगलम संगम नमामि। जय भीम, नमो बुद्धाय, जय माता रमाई। रमाई खने यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून बौद्ध उपासक हा प्रज्ञा म्हणजे ज्ञान, करुणा, दया आणि समता या 3 तत्वांवर चालणारा असावा। त्याचबरोबर अंधश्रद्धामुक्त व विवेकवादी असावा। तर अथक परिश्रमातून बाबासाहेबांनी आपल्यासाठी आपल्याच देशात लोप पावत चाललेल्या बौद्ध धम्माची दिनांक 14 ऑक्टोबर 1956ला स्वतः दीक्षा घेऊन आपल्यासोबतच्या 5 लाख अनुयायांना दीक्षा दिली। भारतामध्ये तिसऱ्यांदा बाबासाहेबांनी धम्मचक्र फिरवले आणि तेव्हापासून परत एकदा बुद्ध धम्म उदयास आला। त्याचबरोबर बुद्ध धम्म हा काय आहे आपल्या बांधवांना समजण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ सुद्धा लिहून ठेवला आपल्यासाठी। त्याचबरोबर आपल्या समाज बांधव थोडक्यात काय तर बाबासाहेबांची ही कोटी कोटी लेकरं यांना हा धम्म व्यवस्थित समजावा व समजून देता यावा यासाठी बाबासाहेबांनी आपल्यासाठी 1954ला एक संस्था स्थापन केली। तिचं नाव आपला सर्वांनाच ज्ञात आहे, ती म्हणजे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा। बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातला बौद्ध उपासक उपासिका किंवा कोणताही घटक हा फक्त धम्माने शिक्षित नसावा तर त्याचे अनुकरण अनुसरण आचरण करणारा असावा। हाच बाबासाहेबांचा दृष्टिकोन पूर्ण करण्याचं कार्य करते ती आपली ही मातृसंस्था। संबंध भारतात कार्यरत असलेली आपली ही मातृसंस्था एकूण 24 शिबिरं राबवते। शिबिरातील हे आपलं अत्यंत महत्त्वाचं असलेलं एक शिबिर म्हणजेच केंद्रीय शिक्षिका धम्म प्रशिक्षण शिबिर, जे नुकतेच आता दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दादर येथे निवासी शिबिर म्हणून राबवले आहे। तर यामध्ये भारतातील विविध राज्यातून महिला या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या आहेत। तर चला मग आपण जराही वेळ न लावता या केंद्रीय शिबिराचा आपण आढावा घेऊयात आणि या केंद्रीय शिक्षकाचे महत्त्व काय असते व त्यांचे काम काय असते हे सुद्धा आपण जाणून घेऊयात। थोडक्यात सांगायचं झाल्यास केंद्रीय शिक्षक किंवा शिक्षिका हा प्रत्येक विहारात जाऊन तेथील उपासकांना बौद्ध धम्म शिकवण्याचं काम करतो। इतकेच काय तर श्रामणेरी शिबिर म्हणजेच भिक्खूचं शिक्षण घेत असलेले श्रामणेर हे म्हणजे भंते त्यांना सुद्धा केंद्रीय शिक्षक किंवा शिक्षिकाच प्रशिक्षित करत असतात। चला तर मग आपण जाणून घेऊयात। तर केंद्रीय शिक्षिका म्हणजे संस्थेचा आधारस्तंभ असतो, कारण दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या आपल्या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या मातृसंस्थेमध्ये संपूर्ण बौद्धांच्या सर्वांगीण विकासासाठी एकूण 24 शिबिरे राबवली जातात आणि या संपूर्ण शिबिरांचं प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रीय शिक्षिका किंवा केंद्रीय शिक्षक या पदाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण सर्व प्रकारच्या शिबिरार्थींना प्रशिक्षित करण्याचं काम हे केंद्रीय शिक्षिका करत असतात। त्याचबरोबर बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार सुद्धा अगदी जबाबदारीनं करत असतात। तर आपल्याला केंद्रीय शिक्षिका होण्यासाठी काय पात्रता असावी लागते तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 दिवसीय असणारं उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर हे करणं प्रत्येकास अनिवार्य आहे आणि एक उत्तम आदर्श उपासिका बनणे। तर आता या ठिकाणी स्थायी असलेले हे केंद्रीय धम्म प्रशिक्षण शिबिर याची दिनचर्या कशी असते ती आपण पाहूया। तर हे शिबिर दरवर्षी आपल्या दादर चैत्यभूमी येथे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाद्वारे आयोजित करण्यात येत असतं। तसेच हे शिबिर निवासी असल्याने एका प्रकारच्या अगदी शांत वातावरणामध्ये आपल्याला अभ्यास करता येतो। त्याचप्रमाणे एकाग्रतेने धम्म रुजून व समजून घेण्यास एक अनुकूल असं वातावरण तयार होतं। तर या शिबिराचा दिनचर्या सुरू होते ते पहाटे 4 वाजता। अगदी समुद्राच्या मंद लयबद्ध लाटांच्या आवाजात थंड वारा व शांत अशी पहाट जणू एक नवीन ऊर्जा घेऊन येत आहेत असं भासतं। आणि तसंही या चैत्यभूमीमध्ये असल्यावर
अगदी आपले मायबाप आपल्या सोबत आहेत असं त्यांच्या अस्तित्वाची या ठिकाणी आपल्याला चाहूल लागते आणि बाबासाहेबांच्या त्या आठवणींनी अगदी मन भरून येतं. आणि इथे असताना सर्व आपलंच आहे, अगदी आपुलकीची जाणीव होते. आणि या जाणीवेतूनच सर्व राज्यातून, इतर राज्यातून आलेल्या सर्व या उपासिका आपली चैत्यभूमी समजून सकाळी पहाटे साफसफाई करतात. त्याचबरोबर सर्व विधी आटोपून बरोबर 6 वाजता सर्व चैत्यभूमीच्या मुख्य दालनामध्ये बसून भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली ध्यान साधना शिकवली जाते. आणि त्यानंतर संपूर्ण सुत्तपठण गाथा आणि त्यानंतर भंतेजींचा आशीर्वाद घेऊन परत आपापल्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी येऊन ते आपल्या रुजू होतात. मग तिथेच त्यांना नाश्ता झाल्यावर लगेचच आपल्या शाळेतील वर्ग सुरू होतो, म्हणजेच आपला रोजचा अभ्यासक्रम. म्हणजे शिबिराच्या अभ्यासक्रमात, या शिबिराच्या अभ्यासक्रमामध्ये महामानवांचा इतिहास, ध्यान साधना, बौद्ध तत्त्वज्ञान, बौद्धांचं साहित्य, बौद्ध धम्माचा इतिहास, महामाता रमाई यांचं चरित्र, महामाता भीमाई यांचे चरित्र, भारतीय राज्यघटना, याची उद्दिष्टे, आपली कर्तव्ये, आपल्या जबाबदाऱ्या, तसेच महिलांचे अधिकार, तसेच आपली मातृसंस्था म्हणजेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याबद्दल संपूर्ण माहिती, संपूर्ण उद्दिष्टे, संपूर्ण शिबिर हे मौन ग्रहण करून पार पाडलं जातं. तर हे शिबिर संपन्न झाल्यावर म्हणजेच रोजच्याच दिनचर्येमध्ये रोज वेगवेगळ्या सर्व विषयांचा अभ्यास आपल्या संस्थेचे सर्व केंद्रीय शिक्षक, केंद्रीय शिक्षिका अगदी शिस्तबद्ध पद्धतीने प्रशिक्षण देत असतात. व संपूर्ण प्रशिक्षण देऊन झाल्यावरती शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी शिबिर संपन्न होते, त्या दिवशी सर्व शिबिरार्थींची एक लेखी परीक्षा घेतली जाते. आणि त्यानंतर मात्र सर्व बौद्धांचं श्रद्धास्थान असलेलं म्हणजेच आपलं सर्वांचं राजगृह म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचं निवासस्थान, याचं दर्शन घडवण्यासाठी तिथं घेऊन गेलं जातं. आणि त्यानंतर पुन्हा आपल्या प्रशिक्षणाच्या ठिकाणी म्हणजेच चैत्यभूमी या ठिकाणी येऊन तुम्ही खरंच लकी आहात. आज दर्शनातही आल्यात माहिती आहे, आणि तुमच्यामुळं आम्ही पण लकी झालो आज आल्यात. जय भीम ताई, जय भीम ताई, ताई जय भीम. डॉक्टर बाबासाहेब जय संविधान. तर हे आमच्या केंद्रीय शिक्षिका आहेत. हे आमचे समता सैनिक आमच्यासोबत सतत 24 तास आम्हाला सर्व्हिस देतात. पूर्ण संस्थेचा कोणताही कार्यक्रम असला तरी सदा कार्यरत असतात. सर्वांच्या अगोदर ह्या आमच्या सर्व उपासिका आहेत, केंद्रीय शिक्षिका आहेत. तर हे बघा सगळ्या आमच्या उपासिका आहेत. ह्या सर्व शिक्षित आहेत, चांगल्या सर्व्हिसला आहेत, हुशार आहेत आणि ह्या आता बाहेर जाऊन सगळ्या धम्माचा प्रचार प्रसार करणार आहेत. तसेच आमच्या बरोबर आहेत आमच्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन उपाध्यक्षा आदरणीय सुनंदाताई वाघमारे या देखील आहेत.
जय भीम ताई आणि तसेच ह्या महाराष्ट्र राज्याच्या संस्कार सचिव आदरणीय अविंदताई वाघमारे या सुद्धा आहेत आणि हे आणि तसेच आमच्या महाराष्ट्र राज्याच्या अमिताताई गंगावणे या ताई. तर अशा प्रकारे हे सर्व पदाधिकारी सर्वांच्या सानिध्यामध्ये या सर्व उपासिका आम्ही 6 दिवसाचं केंद्रीय प्रशिक्षण शिबिर आज संपन्न होत आहे आणि त्या निमित्ताने आम्ही हे आपण जसा मागचा व्हिडिओ श्रामणेरींचा बघितला तसाच हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये या केंद्रीय शिक्षिका हे शिबिर काय आहे याची इत्थंभूत माहिती मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ न चुकता सर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या सर्वांनी प्रतिक्रिया द्यायला नक्की विसरू नका. बरं 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 जय भीम प्रशिक्षणासाठी वा 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 शुभेच्छा ताई तुम्हाला खूप शुभेच्छा. आम्ही कामोट्यावरून आलो. जय भीम जय मैं मेघा बोरकर चंद्रपूर वा से आहे. अरे आम्ही कर्नाटक बिदर डिस्ट्रिक्टहून आलो. वा 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 छान धन्यवाद तुम्हाला खूप जय ताई तुम्ही कुठून पुण्यावरून आलेली वा 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 तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी नाशिक वरून आलेली. खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. डोंगरे पांढरकवडा यवतमाळ जिल्ह्यातून आम्ही आलेलो. अरे वा तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि तुम्ही सर्वजण एक आदर्श केंद्रीय शिक्षिका. ये जो दीदी है ना ये दीदी ना जिस दिन आई थी उसी दिन से वो बीमार थी, फिर अभी जाने के समय वो बहुत अच्छे हो गए. हाँ पर आप कहाँ से आई? मैं आगरा से आई हूँ और मेरा नाम राजबाला है. हाँ यस. तर तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के यहाँ जो हम रहते यहाँ की ऊर्जा यहाँ की जो पॉजिटिविटी है इसी के साथ और दवा के साथ ये बहुत दीदी बिल्कुल अच्छी हो गई है और इनका मेरा यहाँ पूरा ध्यान रखा गया. भारतीय बौद्ध महासभा ने वही प्यार दुलार मुझे दिया जो एक माँ अपने बच्चे को देती है. और यहाँ की मेरी सभी अन्य जगह की बहनें आई हुई थी, उन्होंने बिल्कुल वैसा ही प्यार दिया जो अपनी सगी बहनें देती हैं. वही देख रेख, वही केयर, वही सब. मुझे बहुत अच्छा लग रहा है यहाँ. छान छान. यवतमाळ कर्नाटकाचे मधून आलेली. आपल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला आलेला अनुभव असा की या शिबिरामुळे आपला वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो, त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमता वाढण्यासही मदत होते, मानसिक विकास होतो, निर्णय शक्ती वाढते. तसेच आयुष्याच्या पुढील वाटचालीत आपण या प्रशिक्षणामुळे धम्माचा प्रचार करू याचे एक वेगळे समाधान मिळते. तर बाबासाहेबांच्या वाक्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही, ते म्हणजे माणूस हा शेवटच्या श्वासापर्यंत एक विद्यार्थी असतो. आणि या शिबिराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले शिक्षक जोपर्यंत आपल्याला संपूर्ण समजत नाही तोपर्यंत शिकवत राहतात, आपल्या प्रश्नांचे शंकांचे निवारण करतात. अशा प्रकारे 10व्या म्हणजे शेवटच्या दिवशी परीक्षा संपली व त्यानंतर निकाल देण्यात आले. 10 दिवस जरी मौन अनुसरून आम्ही सोबत होतो तरी बऱ्याच आठवणी घेऊन पुन्हा भेटू या स्नेहपूर्ण वाक्याने एकमेकांचा निरोप घेतला व भारताच्या विविध राज्यातून आलेले शिबिरार्थी आपापल्या राज्यात निघून गेले. तर ज्या ठिकाणाहून आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर झालं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच या शिबिराचं आयोजन करा आणि त्यासाठी तुम्हाला आवश्यक असणारी माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या संस्थेच्या कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा इथे नंबर दिला जाईल, त्यावर संपर्क साधून आपण माहिती मिळवून त्या ठिकाणी हे शिबिर आयोजित करू शकता. त्याचबरोबर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची शाखा जरी नसेल तरी ते सुद्धा आपण शाखा ओपन करू शकता. त्यासाठी सुद्धा आपण या डिस्क्रिप्शनमध्ये काही नंबर दिलेले आहेत.